माय बाई, हे पोरग अजून झोपलंच आहे. रविवार असला म्हणजे हा खूपच झोपते बापा, उठतच नाही लवकर. बंटी, ए बंटी उठ ना, 11 वाजले. उठायचं नाही का आज? रविवार असला का तू झोपूशाच वाटते का? उठ लवकर. किती आवाज देऊन राहिलो बापा या पोराले, उठूनच नाही राहिला. उठ ना रे बंटी, उठ ना. झोपू दे ना आई. एक रविवारच तर भेटते थोडसा झोपाले, नाही तर बाकी दिवशी तर लवकरच सुटतो ना शाळेत जासाठी. झोपू दे ना आई. अरे बंटी, 11 वाजून गेले ना, उठ ना. उठू शायला लागत आहे. झोपू दे नाही, थोडा वेळ झोपू दे ना, 10 मिनिटं झोपू दे ना. अरे बंटी उठ ना, मी त्यासाठी इडल्या बनवल्या ना. तू म्हणत होता ना रविवारी इडल्या बनवजो. उठ, मस्त गरम गरम इडली खाऊन घे. हो काय, तू इडल्या बनवली का? मी तर विसरूनच गेलो होतो आज तू इडली बनवणार आहे म्हणून. उठतो आई, मी तर विसरूनच गेलो तू आज इडल्या बनवणार आहे. चल लवकर मला इडली दे. अरे हो बंटी, देतो मी इडली, पण झोपून उठला तर पहिले चांगला ब्रश कर, मग इडल्या खा. आई, राणीनं पूर्ण इडल्यात नाही खाऊन टाकल्या ना? नाही तर तिनं पुऱ्या खाल्ल्या असं ना, माझ्यासाठी काहीच नसून ठेवल्या. अरे नाही खाल्ल्या राणीने इडल्या, ते आताच झोपून उठली, ब्रश करत आहे. जा तू बी ब्रश कर, मी दोघांनाही मग सोबतच इडली देतो. हो आई, मी लवकर 5 मिनिटात ब्रश करतो, तोपर्यंत इडली आणून ठेव माझ्यासाठी. खाय बाई पोरग, इडलीच्या नावानं लवकरच उठून बसलं. त्यात केव्हाची उठून राहिलं, उठ रे बंटी तर उठत नव्हता. बंटीला खूपच इडली आवडते. चल बाई, बंटीचा ब्रश करून होऊन जाईन. आणि म्हणून माझ्यासाठी इडलीच नाही काढून ठेवली का? चल, बंटीने राणीसाठी प्लेटमध्ये इडल्या काढून घेतो. आई, अन्न लवकर इडल्या. किती वेळ झाला मी ब्रश करून येऊन बसलो तरी तू इडल्याच नाही आणून राहिली. आई, ए आई, अन्न इडली. हो आई, अन्न इडली. किती जोराची भूक लागली, अन्न. किती वेळ झाला बंटी दादा? आईने आपण आवाज देऊन राहिलो अजून आई इडल्या बी नाही आणून राहिली. आई किचन मध्ये दिसतं बसून इडल्या नसन खात पूर्ण. ओ राणी, आई कधी आपल्या बिगर खाते का? आपल्याला पहिले खाऊ घालते ना, मग आई खाते. हो बंटी दादा, आई पहिले आपल्याला खाऊ घालते मग आई खाते. मला वाटलं मी मजाक केलती बंटी दादा. थांब, आईला येऊ दे, तुझं नावच सांगतो राणी. ए बंटी दादा, नको सांगू ना आईले नाव. खरंच नको सांगू ना आईले माझं नाव. मग तू आईच्या बारात कशी बोलतो? थांब, आईला सांगतोच जरा तुझं नाव. ए बंटी दादा, नको सांगू ना. ठीक आहे बंटी दादा, मी नाही का चोर बनेन, तू पोलीस बनजो. आता नाही सांगशील ना नाव आईले? ठीक आहे राणी, आता आपण खेळून ना, तर मी पोलीस बनीन ना, तू चोर बनजो. तू चोर बनशील ना, मी पोलीस बनीन, तेव्हाच मी आईला तुझं नाव नाही सांगेन राणी. आणि जर तू चोर नाही बनली तर मग मी आईला तुझं नाव जरूरच सांगेन. राणी, हे घे इडली. बंटी, घे इडली. आई, किती वेळ लागला तुम्ही इडली आणाले? किती जोराची भूक लागली होती. हो नाही, तुला खूपच वेळ लावला. मी केव्हाचा ब्रश करून नाही तर बसून इडलीच नाही आणून राहिली तू किती वेळ झाला तरी. अरे बंटी, मी नाही का खोबऱ्याची चटणी बनवत होती, त्याच्यानं वेळ लागला. नाही ती इडल्या तर मगाशी बनवूनच ठेवल्या होत्या मी. आणि सांबारही बनवलं होतं. हो आई, मस्त झाली खोबऱ्याची चटणी. इडली बी खूप मस्त झाली आई, खूपच मस्त झाली आई इडली. हो आई, इडली खूपच मस्त झाली. खा तुम्ही दोघे, पोट भरून खा इडल्या. मी अजून आणून देतो इडल्या. हो आई, घेऊन ये अजून इडल्या. मला अजून इडल्या पाहिजे. मी पोटभर इडल्या खातो. बंटी, तुला जेवढ्या इडल्या खायच्या आहे तेवढ्या इडल्या खा. खूप साऱ्या इडल्या बनवल्या आहे मी ना. आज दिवसभर इडल्याच खायच्या आहे आपल्याला. अरे वा, मज्जाच मजा आहे आज. दिवसभर इडल्या खा. मला तर दिवसभर इडल्या खाणं खूप आवडते आई. हो आई, मी बी मस्त दिवसभर आज इडल्याच खाईन. मग तू उद्यापासून तशी डब्यावर भाजी पोळीच न्यावं लागते शाळेत. आज मस्त इडल्याच खातो मी. मला माहित आहे बंटी, राणी, तुम्हा दोघांना इडल्या खूपच आवडते. म्हणतो मी हप्त्यातून एक वेळा रविवार दिवशी तुमच्यासाठी इडल्याच बनवतो. खा पटापट इडल्या खा. मी आणतो अजून इडल्या. ए राणी, आपल्या इडल्या खाऊन झाल्यावर नाही का आपण चोर पोलीस खेळून बरं? हो बंटी दादा, खेळून ना चोर पोलीस. पण मी चोर नाही बनणार, पोलीस बनीन. हा, सांगून देतो आताच. का म्हणली राणी? तू पोलीस बनशील? थांब, मी आईले नावच सांगतो. तू आईले मगाशी काय म्हणत होती तर. थांब थांब थांब, तू चोर नाही बनत ना, थांब. अरे बंटी दादा, मी भुलून गेलतो. नको नको सांगू ना आईने. राहू दे, मी चोर बनून जातो आजच्या दिवस. तू पोलीस बनजो. ठीक आहे, खेळून आपण इडल्या खाऊन झाल्यावर. आई, राणीनं मी बाहेर खेळायला जातो. अरे आंघोळ की करा ना, मग खेळायला जाण. पहिले आंघोळ करा. आई, आम्ही लवकरच खेळून येतो ना बाहेरून, मग आंघोळ करतो. ठीक आहे काय, जाऊ का आम्ही? जाऊ दे ना, आम्हाला थोडंसं बाहेर खेळायला जाऊ दे ना. मग खेळून आल्यावर करून ना आंघोळ. लवकरच येतो खेळून अर्ध्या तासात.
आता तुम्हाला दोघाले बाहेरून खेळून आल्याशिवाय काही गमणार नाही. आता खेळायला तर जाऊच द्या लागन. जा खेळाले, पण लवकर जा अर्ध्या तासात. आंघोळगी करायची आहे तुम्हा दोघाले. होय आम्ही खेळून अर्ध्या तासातच येऊन पाय का नाही तू. होय आम्ही लवकरच येतो खेळून. तू काळजी नको करू आई, लवकरच येतो पाय अर्ध्या तासात. आम्ही चालणं लवकर. उभीच आहे तिथं, चाल लवकर, चाल खेळायला जाऊन. वेळ होते नाही तर आपल्याला लवकरच यायचं आहे बरं वापस. अरे थांबणार बंटी दादा माझ्यासाठी पुढे धावत गेला. आपल्या लहान बहिणीसाठी थांबत बी नाही. कसा आहे हा दादा तर. कावेरी मासाठी अन्न काही खायला भूक लागली ना. 10 मिनिटापासून मी बसून आहो. तू काही खायला आणूनच नाही राहिली. मी वाटच पाहून राहिलो. आता आनंद, आता आनंद. जाण माझ्यासाठी भूक लागली, जर जेवण आण. तर तुम्हाला सांगता नाहीत का भूक लागली काही खायला आण म्हणून? तुम्ही आल्या आणि येऊन बसल्या. आता सांगलो ना, जा आता आण, जा जा लवकर आण, जोराची भूक लागली. हो आणतो, बसा 5 मिनिटं आणतो. ह्या बायकोले काही मागल्याशिवाय ते काही खावाचंही नाही देत. असं नाही का नवरा येऊन बसला बा तर त्याला काही जेवण आणून दे का पाणी आणून देऊ दे, काहीच नाही. तिले म्हणा लागते आणवं जेवण, तेव्हा ते जेवण आणून देते. हे घ्या, खावाचं आणलं. कावेरी हे काय बनवले? इडल्या? तुला माहिती आहे मला इडल्या नाही आवडत. रविवार आला का इडल्या, हर रविवारी इडल्या बनवते. तुला माहिती आहे मला इडल्या नाही आवडत. आता बनवल्या तर खा चुपचाप. आता तुमच्यासाठी का बनवू अलग? कावेरी तुला माहित आहे ना इडल्या मला आवडत नाही. त्या इडल्या खाऊन माझं पोट बी नाही भरत आणि मला त्या इडल्या आवडतही नाही. तू माझ्यासाठी भाजी पोळीच बनवत जाय बरं. जा माझ्यासाठी भाजी पोळीच आण बनव. आता दिल्या इडल्या तर खाऊन घ्या ना चुपचाप. ते जेवणच होईल ना. सगळ्या साऱ्या लोकांना इडल्या आवडते आणि तुम्हाला इडल्या नाही आवडत का? लोक आवडीनं इडल्या खातात आणि तुम्हाला चांगल्या इडल्या बनवून देतो. खात नाही तिथं, भाजीपोळी दे म्हणते. आवडत असतील साऱ्या जनतेला इडल्या, पण मला इडल्या आवडत नाही. मला भाजी पोळीच दे. इडल्यानं माझं पोट भरत नाही ना. त्या इडल्या मी खाऊ खाऊ कंटाळून गेलो. आज सगळ्यासाठी का अलग अलग बनवत जाऊ का? आपल्या लेकरायला माहिती आहे इडल्या आवडते. आता एक सुट्टीचा दिवस राहते, त्याला बिचारायला इडल्या बनवून देतो. थकत नाही का मी इडल्या बनवून, हे बनवून ते बनवून? तुमच्यासाठी अलग भाजीपोळी बनवू का? ते काही नाही कावेरी, तू माझ्यासाठी ना भाजी पोळीच बनवत जा. काही तुला चुलीवर नाही बनवा लागत. त्या दिवशीच आणून दिलो सिलेंडर भरून. गॅसवरच तर बनवा लागते. काय भार मंतर लागते भाजी पोळी बनवायला. आता का भारमंतर नाही लागत का? का तिथं का बटन दाबली तर का भाजीपोळी तयार होते का? काही मशीन आहे का आपल्या घरी भाजी बनवायची, पोळी बनवायची? एखाद्या दिवशी नाही खाल्ली भाजीपोळी तर काय होते? रोजच तर भाजीपोळी खात राहतो ना आपण. एक दिवस थोडासा चेंज म्हणून इडली खाव. काय माणूस आहे बाई हा? कावेरी तुले ना नेट लागते भाजी पोळी बनवायच्यात हे नाही सांगत. इडल्या मानून देतं आणतं मा पुढं. मान नाही होता इडल्या खाणं. घेऊन जा आपल्या इडल्या वापस, बनव माझ्यासाठी भाजी पोळी. कावेरी मी का जनावर हो का? काही बनवतं मा पुढं आणून मांडतं. जनावरा पुढे नेऊन ठेवतं तसं काही बनव. मग जनावर समजतं का तू? माणूस हो ना मी, एवढी कमाई करतो. मग आवडीचं मला बनवून देत जाय. मला त्या इडल्या आवडत नाही. जा भाजी पोळी बनव. ह्या माणसानं तर नांदच लावला बापा भाजीपोळीचा. एक रविवार भेटते थोडासा आराम करायचा दिवस, त्याच्यातही ह्या माणसाचीच कटकट राहते. आता बनवल्या चांगल्या इडल्या तर खाव नाही का आवडी ना? नाही, त्याला भाजीपोळीच पाहिजे. सगळ्याला सुट्ट्या भेटते रविवारी. लेकरायला शाळेला सुट्ट्या राहते, ह्या माणसाच्या कामावर सुट्टी राहते. पण बस मलाच सुट्टी नाही राह. मला त्या दिवसभर त्या किचनमध्येच जाऊन राहावं लागते. लेकरासाठी इडल्या बनवा, ह्या माणूस म्हणते इडल्या नाही खा. आता याच्यासाठी भाजीपोळी बनवा. म्हणजे माझा जीव होय का काय होय? मला काही आरामाची गरज नाही का? सारा दिवसभर मी त्या किचनमध्येच राहू का? काय माणूस आहे देवा. आता कावेरी का दिवस लागते का पूर्ण भाजीपोळी बनवायला? 10 मिनिटात तर भाजीपोळी बनवून तयार होते. तेही बनवायला तुला जीवावर येते. एक दिवस बनवून पहा बरं तुम्ही भाजीपोळी, मग समजून किती वेळ लागते ना काय लागते. आई तर भेटते ना. ए कावेरी मी कामाला जातो. मला ना हे असं काही खावायला नको देत जाऊ का? मला चांगली भाजीपोळी बनवून देत जाय. त्यासारखा नाही मी घरीच राहत. घर बसल्या बाया काही खातात. जे कमाईची माणसं राहतात त्याला चांगलं चांगलं खायला द्यावं लागते. तेव्हाच त्याच्यामध्ये शक्ती येते, काम करायची एनर्जी येते. हो का? मी दिवसभर घरीच राहतो का? का मी वावरात कामाला नाही जात का? त्या दिवशी सिलेंडरले पैसे मी नसते दिले ना, कामाला जाऊ जमा केले ना. तुम्हाला तर कष्टाची काहीच जाणीव नाही. आयता पैसा घेऊन घेतल्या आणि आता म्हणता घरीच राहते. घरी बसणाऱ्या बाय काही खाते, मी नाही खात म्हणते काही भाजीपोळी बनव. मी तर बाकी दिवस वावरात कामाला जातो ना. मला एक रविवार भेटते थोडासा आराम करायचा. त्याच्यातही ह्या माणसाची नुसती खा प्यायची कटकट. चल बाबा बनवून देतो भाजीपोळी. त्या दिवसभर हात मला सुखान जगूच नाही देईन, सुखान राहूच नाही देईन. द्या ते इडली नाही खातं, आणून देतो भाजीपोळी बनवून.
हे घे याच्या पुढे पुढे इडल्या नको आणून मांडत जाऊ. माझ्यासाठी भाजीपोळी बनवत जाय, नाही तर सांगितलं नाही म्हणशील. द्या ते इडली नेऊन ठेवतो, आणून देतो भाजीपोळी बनवून. घे. काय कटकट आहे बापा ह्या माणसाची. एवढ्या चांगल्या टेस्टी इडल्या बनवल्या, चांगलं सांबार बनवलं, चांगली खोबऱ्याची चटणी बनवली, हा माणूस नाही खात म्हणते. आता अजून भाजीपोळी बनवा लागेल. ही माझी बायको ना मोठी दलाल आहे, बनवून घेते इडल्या आणि आणते ते माझ्यासमोर काय म्हणते चांगलं भाजीपोळी बनवा. तिला तर माहित आहे ना माणसाला भाजीपोळी आवडते, इडल्या नाही आवडे. तिला नेहमी सांगू नये, ते आपल्या मनाचंच करते आणि मग पुढे इडल्या घेऊन येते. आण लवकर कावेरी, भूक लागली. हो आणून तर राहिली ना जेवण, का धावत धावत येऊ का? नको बाबा, धावत गी नको येऊ, आरामातच ये, पण लवकर आणून दे, खूप जोराची भूक लागली. हे घ्या भाजीपोळी बनवून दिली. एवढी गुस्शान कायले बोलून राहिली, प्रेमानं बोलणं. दे भाजीपोळी. एवढी गुस्शानगी नको पाहू माकड कावेरी. जा तिकडे जा, तू खाऊ दे मला चुपचाप भाजीपोळी. अशी पायशीन तर मानं खाणं नाही होणार. जातो, खा तुम्ही भाजीपोळी, नाही राहती तर उभी. हो ना च्या बहीण तर गुस्शानं पाहत होती माकड. तिचा असा गुस्सेवाला चेहरा पाहून का मागाच्या खाली घास उतरली असते का? खूप साऱ्या इडल्या वाचल्या बाई. बंटीच्या बाबाने इडल्या नाही खाल्ल्या तर. अरे साधनाचं तर भांडं आहे, तिनं मागं फोडणीचा भात आणून दिला होता तर. चल तिने त्या भांड्यात मी इडल्याच नेऊन देतो. चल साधनाच्या भांड्यात साधनाला इडल्या देऊन देतो. आता चांगलं वाटून राहिलं भाजीपोळी खाल्लं होतं, नाही तर मग अशी मा पोटात आगच पडली होती भुकेनं. चल आता थोडासा आराम करतो, झोपतो थोडा वेळ. कावेरी कुठे चालली एवढ्या मोठ्या इडल्या घेऊन? हो बंटीचे बाबा, साधनाचं भांडं होतं ना, म्हणलं चला तर खूप साऱ्या इडल्या वाचल्या तर साधनाच्या भांड्यात इडल्या देऊन देतो म्हणलं तिले. च्या बहीण तर बनवतोसच काय एवढ्या साऱ्या इडल्या खाणं नाही होत, लोकायला वाटासाठी बनवतं का? कसे बोलता बंटीचे बाबा तुम्ही? साधना बी तर आपल्याला काही ना काही देत राहते ना. तिचं भांडं का खाली देऊ का? आता होत्या इडल्या तुम्ही नाही खाल्ल्या तर देऊन राहिली तिला आता मग इडल्या भांड्यात. असं नाही, नवरा घरी आहे तर घरी राहू दे, बस तुला फिरायलाच पाहिजे. याच्या घरी जातो, त्याच्या घरी जातो, इडल्या नेऊन देतो तर हे नेऊन देतो. नवऱ्याची तर काही फिकरच नाही तिले. असं नाही नवरा आहे घरी, बा तर थांबू ते घरी त्याच्याजवळ. जेव्हा पाहिलं तेव्हा बाहेर सुट उठू पडते. हिच्या घरी जातो, तिच्या घरी जातो, हे नेऊन देतो, ते देऊन देतो. घरी का तुला थांबूशा नाही वाटे का? काही काही बाया नवरा घरी असल्यावर घराच्या बाहेर पाय नाही टाकत, आणि तू नवरा घरी असला म्हणजे बाहेरच जात जाय. तर मी का फिरायला चालली का बंटीचे बाबा? आता हे साधनाचं भांडं होतं नेऊन देतो म्हणलं तिले. घरीच बसून राहत जाऊ का तुमच्याजवळ? मलाही वाटते का मी घरी असल्यावर माझ्या बायकोन माझ्याजवळ बसाव, माझ्यासंग बोलाव. नाही, मी घरी असल्यावर तू तर बाहेरच जातं. जा बंटीचे बाबा, जा जाऊन झोपा चुपचाप. नेऊ द्या मला साधनाच्या घरी तिचं भांडं. च्या बहीण कशी बायको आहे तर. नवरा घरी आहे आणि ते गेली भांडं द्यायला साधनाचं. असं नाही नवरा घरी आहे तर थांबू दे नवऱ्याजवळ म्हणून. साधना, ए साधना घरी आहे का? अरे कावेरी ये ना ये. साधना तुझं भांडं होतं ना माझ्याकडे, म्हणून त्याच्यात मी इडल्या आणून दिल्या. हो का कावेरी, इडल्या बनवली का तुला आज? हो साधना, मा पोरायले ना खूपच इडल्या आवडते तर मी दरवारी इडल्या बनवतो. घे तू ये भांडं घे. हो दे कावेरी. बापरे कावेरी, एवढ्या साऱ्या इडल्या आणून दिली तुला आता. हो साधना, मी खूप साऱ्या इडल्या बनवल्या होत्या. बंटीच्या बापाने एक बी इडली नाही खाल्ली. म्हणलं चाल साधनाचं भांडं आहे तर साधनाला देऊन देतो इडल्या, खाईन तिची पोरगी की इडल्या. हो हो कावेरी, मा करिश्माला खूपच आवडतं ते इडल्या. आता ते घरी नाही, खेळायला गेली, खेळून आल्यावर मग खाईन ते इडल्या. हो साधना, करिश्मालाही देतो इडल्या आणि तूही खाऊन पाहिजे कशा झाल्या मग हातच्या इडल्या तर. हो कावेरी, त्या हातच्या इडल्या तर खूपच चांगल्या होते, पहिलेही खाल्ल्या आहे मी ना. हो साधना, मग हातच्या इडल्या तुलाही आवडते, मला लेकरायलाही आवडते, पण का करतं बंटीच्या बाबालाच नाही आवडत. कावेरी असं कोण बोलून राहिली तू? हो साधना, काय सांगू, मी आज मस्त इडल्या बनवल्या, बंटीच्या बाबाला इडल्या दिल्या तर का म्हणतात मी नाही खात इडल्या, मग भाजीपोळी बनवून दे. मग काय करतं साधना, मग त्याच्यासाठी भाजीपोळी बनवून द्यायला लागली. मी म्हणलं साधना रविवार आहे बा, आता मस्त इडल्या बनवून घेतो, साऱ्या दिवसभर खाऊन थोड्या थोड्या इडल्या. कायचं काय, ते भाजीपोळीच बनवा लागली. बंटीचे बाबा खातच नाही म्हणे इडली, मग काय करतं बनवूनच द्यायला लागली त्याला भाजीपोळी. ओ कावेरी, का करतं, हा घरचाही हाल तसाच आहे. मा घरी बी करिश्माचे बाबा इडल्या की बनवीनं तर भाजीपोळीच बनवायला लावतं. इडल्याही खातात म्हणते पण त्याला भाजीपोळी बी पाहिजे. कावेरी, माणसाला त्याच्या मनासारखं खावं नाही दिलं ना मोठे चिडचिड करतात, म्हणून मी इडल्या बनवल्यावर भाजीपोळी बनवून देत त्याला.
हो बाई साधना, आपण तर काही खाऊन घेतो बाया. भाजीपोळी असली तर भाजीपोळी, काही इडल्या असल्या तर इडल्या. पण माणसं नाही खायला पाहत बघा, त्याला त्याच्या मनासारखी भाजीपोळीच करून द्यावं लागते. हो कावेरी, तसंच राहते. का करतं कावेरी? झाली असतील तुझी कामं गिमं आज? कुठं साधना, अजून लेकरायच्या आंघोळी व्हायच्या आहे. त्याने इडल्या खाल्ल्या आणि म्हणत आम्ही खेळून येतो म्हणत अर्ध्या तासात. आता अर्धा काय 1 तास झाला तरी ते आले नाही. आता आल्यावर त्याची आंघोळी करून द्या लागल. रविवारी साऱ्या दिवसभर कामं पुरते साधना. काय करतं? बाकी दिवशी लागून आपण सकाळी सकाळी लवकरच स्वयंपाक करतो, लेकराचे डब्बे करतो, माणसाचा डब्बा करतो, आपलाही डब्बा करतो ना वावरात जातो, तर लवकर कामं होऊन जातात. पण हा रविवार पुन्हा दिवसभर कामच पुरते. हो कावेरी, माय बी कामं व्हायचीच आहे. काय करतं, आज कपडेच काढले खूप धुवाले. म्हणलं वावरात जातो तर टाईम नाही भेटे कपडे धुवायचा. आज करिश्माचे कपडे काढले, करिश्माच्या बाबाचे कपडे काढले धुवाले. आता कपडेच धुत होतो, तू आवाज दिली तर. हो का साधना, तू कपडे धुत होती का? चल बाई, माई कामं व्हायचेच आहे. आता जाताना राणीले आणि बंटीले घेऊन जातो आणि त्याच्याही आंघोळी करून देतो. कावेरी बसणं थोडा वेळ, चाय बनवतो त्यासाठी. नाही साधना, राहू दे चाय घे. तू ही कामात असणं माई मागं कामच आहे. मग कधी फुरसती नाही येईन तर चांगला चाय बनवतो. आता जातो मी. ठीक आहे जाय बापा कावेरी, तुला तर म्हणलं होतं बस बा चाय बनवतो, तू नाही म्हणून राहिली. नाही तर म्हणशील का साधनाच्या घरी गेलो बा आणि साधनानं चायलाही नाही विचारलं. नाही साधना, तसं काही नाही, मी समजू शकतो. आपल्याला आता वेळ असला तर बसतो आपण, पण आता घाईत असलं तर कशाला चाय घे. चल करतो आपले कामं, मी पण जातो. करिश्मा खेळून आल्यावर देऊन द्या लागेल करिश्माला इडल्या, मी खाऊन घेईन 2-3. तर बघा मंडळींना, मी इडल्या बनवल्या पण बंटीच्या बाबाने नाही खाल्ल्या. त्यांच्यासाठी मला भाजीपोळी बनवून द्यावी लागली. तुम्हाला पण इडल्या बनवल्यानंतर भाजीपोळी बनवावी लागते का? तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.